आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय भूमिका। जगण्याचा मार्ग पुस्तक घरोघरी ठेवण्यायोग्य आहे। ते वाचून त्यानुसार आचरण केल्यास इहलोकी तसेच परलोकी दोन्ही ठिकाणी सुखी राहाल। पापांपासून बचाव होईल, घरातील कलह संपतील, मुले सुना आपल्या आई वडिलांची आपुलकीने सेवा करतील, घरात परमात्मा यांचा निवास असेल, भूत प्रेत पितर भैरव वेताळ यासारखे वाईट आत्मे त्या कुटुंबाच्या जवळपास येणार नाहीत। देवता त्या भक्त कुटुंबाचे रक्षण करतात। त्या भक्ताचा कधी अकाली मृत्यू होणार नाही। जो हे पुस्तक वाचून दीक्षा घेईल, मर्यादित राहून साधना करेल। हे पुस्तक वाचल्याने उद्ध्वस्त झालेली कुटुंबे वसतील। ज्या कुटुंबामध्ये हे पुस्तक राहील ते वाचले जाईल, त्यामुळे व्यसन आपोआप सुटेल। कारण यामध्ये असे प्रमाण आहेत जे आत्म्याला स्पर्शून जातात। दारू, तंबाखू तसेच अन्य व्यसनांविषयी इतकी घृणा उत्पन्न होईल की त्यांचे नाव जरी घेतले तरी आत्म्याचा थरकाप उडेल। संपूर्ण कुटुंब सुखी जीवन जगेल। जीवनाचा प्रवास सहजतेने पूर्ण होईल, कारण जीवनाचा मार्ग सुलभ होतो। या पुस्तकामध्ये पूर्ण परमात्मा कोण आहे, त्याचे नाव काय आहे, त्याची भक्ती कशी आहे, सर्व माहिती मिळेल। मानव जीवन सार्थक होईल। कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाईटपणा राहणार नाही। परमात्मा यांची कृपा सदैव राहील। उत्तम जगण्याचा मार्ग मिळाल्याने प्रवास सोपा होईल। जो हे पुस्तक घरामध्ये ठेवणार नाही तो उत्तम जीवनाचा मार्ग न मिळाल्याने संसार रूपी वनामध्ये भटकून अनमोल जीवन नष्ट करेल। परमात्मा यांच्या दरबारी गेल्यावर पश्चातापाशिवाय काही हाती लागणार नाही। त्यावेळी तुम्हाला कळेल की जगण्याचा मार्ग उत्तम न मिळाल्याने जीवनाचा नाश झाला। मग तुम्ही परमात्मा यांना विनवणी कराल की हे प्रभू, एक मानव जीवन आणखी द्या। मी खऱ्या मनाने सत्यभक्ती करेन। जीवनाचा खरा मार्ग शोधण्यासाठी सत्संगामध्ये जात जाईन। आजीवन भक्ती करेन, आपले कल्याण करवून घेईन। त्या परमात्माच्या दरबारात म्हणजे कार्यालयात तुमच्या पूर्वीच्या जन्मांची फिल्म चालवली जाईल, ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मानव जीवन प्राप्त झाले होते तुम्ही हेच म्हटले होते की एक मानव जीवन आणखी द्या। कधी वाईटपणा करणार नाही। आयुष्यभर भक्ती देखील करेन। निर्वाहासाठी घरातील कार्य देखील करेन। पूर्ण सद्गुरूंकडून दीक्षा घेऊन कल्याण करवून घेईन। जी चूक या मानव जीवनामध्ये झाली आहे त्याची पुनरावृत्ती करणार नाही। मग परमात्माजी म्हणतात की स्वतःला तर मूर्ख बनवून जीवनाचा नाश करून येऊन उभा राहिलास, पापांची गाडी भरून मला देखील मूर्ख बनवू इच्छितोस, चल नरकात। नंतर 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरामध्ये फेऱ्या मार। जेव्हा कधी मानव म्हणजे स्त्री पुरुष शरीर मिळेल, सावधान होऊन संतांचा सत्संग ऐक आणि आपले कल्याण अवश्य करवून घे। वाचकांना निवेदन आहे की या पवित्र पुस्तकाच्या वाचनाने आपल्या 101 पिढ्या इहलोक तसेच परलोकामध्ये सुखी राहतील। याला परमात्मा यांचा आदेश मानून पूर्ण कुटुंबाने वाचायला हवे। एकाने वाचावे, इतरांनी ऐकावे किंवा एकापेक्षा अधिक पुस्तके घेऊन वेगवेगळे दररोज वाचावे। यामध्ये लिहिलेले प्रत्येक प्रकरण सत्य मानावे, गमतीत घेऊ नये। हे कोण्या नाटककाराने बनवलेले नाही। हे परमेश्वर यांचे गुलाम रामपालदास द्वारे सहृदय मानव कल्याणाच्या उद्देशाने लिहिले गेले आहे। याचा लाभ अवश्य घ्यावा। सतसाहेब। लेखक दासांचा दास रामपालदास। पुत्र शिष्य स्वामी रामदेवानंदजी। सतलोक आश्रम बरवाला। जिल्हा हिसार, हरियाणा, भारत।